देख रहे हैं वार्ताकार। या सर्व आत्मसमर्पितांना एकत्रित समूहामध्ये आत्मसमर्पण केल्यामुळे 10 लाख रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार आहे। जब ग्रामीणों ने उनको कॉपरेट करना बंद किया। ये तो बहुत दिनों से है। गढ़चिरौली में गांवबंदी बहुत सालों से चल रही है और गांव वालों ने पुढ़ाकार लेके गांवबंदी शुरू करी। गांव वालों में जब पुलिस ने जन जागरण बुलावा किया, वहाँ पे सुविधाएं पहुँची, डॉक्टर्स पहुँचे, स्कूल खुले, उन तक सुविधाएं पहुँची, तो लोगों का को समझ में आया कि डेवलपमेंट ही उनके विकास का भीमा लेगामी डीवीसीएम बांबरागड तलाव रमेश लेगामी यांना राज्य व केंद्र शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 8 लाख रुपये रक्कम मिळणार आहे। डीवीसीएम सेक्शन कमांडर पीएचए बटालियन क्रमांक 1 भीमा व त्यांची पत्नी लकी यांना राज्य व केंद्र शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 15 लाख रुपये रक्कम मिळणार आहे। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 11,50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। यानंतर कामामध्ये करतो प्रकाश उर्फ पांडू पुंगाटी व क्रमांक 32 प्रकाश व सीता हे दोघे पती पत्नी गणेशासह आत्मसमर्पण करणार असून राज्य व केंद्र शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 11,50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। कुमारी वेलानी गणेशा छत्रासह आत्मसमर्पण करणार असून राज्य व केंद्र शासनाकडून केलेल्या आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 4,50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। त्यानंतर मी आमंत्रित करतो राजू पुंगाटी एसीएम पुतुल एरिया कमिटी यांना। रामजी पुंगाटी हे गणेशा छत्रासह आत्मसमर्पण करणार असून राज्य व केंद्र शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 4,50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। कंपनी क्रमांक 1 मधील प्लाटून क्रमांक 2 सोनू कातो यांना राज्य व केंद्र शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 5,00,000 रुपये रक्कम मिळणार आहे। आमंत्रित करतो साईनाथ शंकर मडे सदस्य एओबी यांना। साईनाथ यांना राज्य व केंद्र शासनाकडून आत्मसमर्पणानंतर